हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मी पुन्हा येईन ही फक्त एक ओळ नव्हती। 2.5 वर्षांनंतर पुन्हा आलो, पण 2 पक्षांना फोडून आलो। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला। ठाकरेंनी मुलाच्या करिअरसाठी विचारधारा सोडली, तर पवारांना पक्ष मुलीच्या हातात जावा वाटल्यानेच राष्ट्रवादी फुटली। फडणवीसांचा हल्लाबोल। 25 वर्ष राज्य केल्यानंतर मुंबईत बदल घडवणारा एक तरी प्रकल्प दाखवा, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। महायुतीचं जागा वाटप येत्या 24 तासात जाहीर होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्यास व्हीसीद्वारे भाजप हायकमांड सोबत आजच चर्चा करणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। पाडवी शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाचं विधान परिषदेचं संख्याबळ कमी होणार। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक। आढळराव शिरूरमधून लढण्यास इच्छुक, कामाला लागा, 2 दिवसातच जागा वाटप जाहीर होईल, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांची मुंबईत आमदारांची बैठक। शिरूर लोकसभा लढवण्यावर सविस्तर चर्चा होणार। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, ठाकरेंकडून दानवेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मुंबईत शिवाजी पार्कवर संध्याकाळी राहुल गांधींची सभा। इंडिया आघाडीतील नेत्यांसह प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाण्याचीही शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।